नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्रायची रेसिपी। अतिशय सोपी आहे आणि एकदम टेस्टी। तर हा पापलेट फिश खूप छान लागतो चवीला आणि एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी दाखवणार आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पापलेट फिश घेतलेले आहेत। तर हे पापलेट फिश आधी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्यातील घाण पूर्णपणे काढून घेतलेली आहे आणि सर्व फिशला मी कट मारून घेतलेले आहेत असे चाकूने। तर आता आपण या फिशला कोकम लावून घेऊया। तर कोकमचा रस इथे मी सर्व फिशला लावून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते। कोकमच्या सिरपने फिशचा वास येत नाही आणि नंतर आपल्याला या फिशला धुवून घ्यायचा आहे आपण जेव्हा बनवेल तेव्हा। तर आता हे फ्रीजमध्ये ठेवूया। तर फ्रीजमधून मी काढलेले आहे 1 तासानंतर। तर आता आपण हे फिश स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। जी स्मेल असते थोडीशी राहिलेली धुवून पण राहतेच, तर ती स्मेल पूर्णपणे निघून जाते। तुम्ही इथे जर कोकम जर नसेल तर लिंबूचा रस वापरा आणि लिंबूचा रस नसेल तर तुम्ही कोकमच्या रसाने हे मासे धुवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने इथे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते मासे। तर या माशांची जी घाण असते आतील तोंडाच्या बाजूने ती मी काढून पूर्ण घेतलेली आहे। तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे। तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे की कशा पद्धतीने त्याची स्वच्छता केली जाते व कट केले जातात, हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर आता आपण मसाला तयार करणार आहोत पापलेट फिश फ्रायसाठी। तर आता आपण फिश फ्रायसाठी आता मसाला बनवणार आहोत। तर इथे लसूण घेतलेला आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी थोडासा खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे भाजून, तो पहिलाच केलेला होता माझ्याकडे, आणि कोथिंबीर थोडीशी आणि इथे कोकमचा रस घेतलेला आहे। तर आता आपण हे सर्व वाटून घेऊया। तर बघू शकता इथे पेस्ट झालेली आहे माझ्याकडे। अद्रकची पेस्ट रेडीमेड आहे म्हणून इथे मी अद्रक वापरलेला नाही, नंतर घालणार आहे। तर इथे आपण आता मसाला बनवून घेऊया। तर लाल मिरची पावडर थोडीशी घातलेली आहे, गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी नंतर 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे, अगदी थोडीशी घालायची आहे। आणि इथे थोडासा मी फूड कलर घातलेला आहे, जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। इथे मी नंतर अद्रकची पेस्ट घातलेली आहे 1 चमचा आणि थोडंसं तेल घालायचं आहे 1 चमचा, आणि जे वाटण आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं केलेलं होतं ते घालूया। आणि इथे नंतर आपण लिंबू पिळणार आहे। तसं म्हटलं तर आपण इथे कोकमचा रस घातलेलाच आहे, पण थोडंसं आपण इथं लिंबू पिळणार आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी इथे घातलेलं आहे। तर दोन्हीपैकी तुम्ही लिंबू किंवा कोकम यापैकी कोणतंही वापरू शकता इथे। तर हा मसाला सर्व मिक्स करून घेतलेला आहे। तर पापलेट फिश फ्रायसाठी हा मसाला तयार झालेला आहे आपला। तर आता आपण सर्व फिश घेऊया आणि एक फिशला आपण हा मसाला पूर्ण लावून घेणार आहोत। तर मॅरिनेट करून छान मासे घ्यायचे आहेत आपल्याला। तर इथे आपण ज्या भेगा मारलेल्या आहेत त्या भेगामध्ये आपण हा सर्व मसाला घालणार आहोत। खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीने जर मसाला भरला तर, आणि वरतून पण आपल्याला दोन्हीही बाजूनी मसाला भरून पूर्णपणे फिशला लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सर्व फिशला आपण आता मसाले लावून घेऊया। तर हे वाटण खूप सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेलं आहे, खूप काही अवघड नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच। तर पहिला फिश आपला लावून झालेला आहे मसाला। तर दुसऱ्याही फिशला आपण आता अशा पद्धतीने लावून घेऊया। तर फिश स्वच्छता करण्याची व कट करण्याची पद्धत फार सोपी आहे, तर त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवलेला आहे व्हिडिओ। तर अशा पद्धतीने इथे सर्व आपले फिश मॅरिनेट करून झालेले आहेत। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पटकन फिश फ्राय केले तरी चालतील, पण माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मुरवत। जेवढे मसाला लावून फिश मुरतील तेवढे फिश आपले छान बनणार आहेत। तर आता 1 तास होत आलेलाच आहे। तर आता आपण फिशच्या वरचं जे कोटिंग असतं ते बनवणार आहोत। तर इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि नंतर इथे मी घालणार आहे मालवणी फिश फ्रायचा मसाला। तर खूप छान टेस्ट येते, थोडासाच घालायचा आहे अगदी आपण, कारण की मसाल्यामध्ये मसाला वापरलेला होता म्हणून इथे मी थोडाच मसाला वापरलेला आहे। तर इथे आपला रवा
तांदळाची पिठी मिक्स करून झालेली आहे। तर आपण रव्यामध्ये कोटिंग करणार आहोत फिशला, म्हणजे आपण जेव्हा फ्राय करते वेळी मसाला बाहेर निघणार नाही रव्याचं कोटिंग वरतून असल्यानंतर। तर खूप छान असं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण एक फिश घेऊन आपण रव्यामध्ये मॅरिनेट करून हे फ्राय करून घेणार आहोत। तर आता 1 तासानंतर आपण हे फिश काढलेले आहेत फ्रीजमधून। तर बघू शकता मस्त कोटिंग झालेलं आहे। तर रव्यामध्ये आता आपण घोळवून घेऊया। तर पूर्णपणे रवा आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर दोन्हीही बाजूने कडेनी पूर्णपणे रवा चोळून घ्यायचा आहे, असा लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे आपण दोन्हीही फिश छान रव्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत। तर कोटिंग वरती असल्यामुळे खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत फिश बनतो, खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतो। जर तुम्हाला रवा लावायचा नसेल तर तुम्ही आहे असा मसाल्याचा पापलेट फिश फ्राय बनवू शकता, पण रव्यामध्ये खूप कुरकुरीत होतो, लूज पडत नाही, थोडा वेळ तसाच राहतो। जरी आपण गरम करून थोडा वेळ ठेवला तरी तो तसाच राहतो। तर रव्याचा वापर इथे मी केलेला आहे। तर आता इकडे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर पॅनमध्ये आता आपण तेल घालूया। तर 2 ते 3 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे। तर आता आपण फिश पॅनमध्ये ठेवूया। तर एका वेळी मी 2च तळत आहे, बाकीचे मी नंतर तळून घेणार आहे। तर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे छान दोन्हीही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर मी इथे तळून घेणार नाही, तर इथे मी शालो फ्राय करणार आहे। डीप फ्राय हे मासे करायचे नाहीत। जर करायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट नुसता मसाला लावून तळू शकता, पण इथे मी रवा लावलेला आहे, फक्त शालो फ्राय करत आहे। तर दोन्हीही बाजूनी खरपूस होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता कडक असे हे झालेले आहेत मासे, असे उभे करून आपल्याला सर्व बाजू फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हा फिश पटकन फ्राय होतो, खूप काही वेळ लागत नाही। तर बघू शकता कलर मस्त आलेला आहे आणि खरपूस असा सुगंधही सुटलेला आहे आणि खरपूसही भाजलेला आहे। जास्त तेलाची गरज नाही लागत या फिशला। तर दोन्हीही बाजूनी मस्त असे खरपूस तयार झालेले आहेत आपले फिश, वरचं कोटिंग मस्त असं झालेलं आहे रव्याचं। तर आता आपण डिशमध्ये हे काढून घेऊया। तर बाकीचे मी सर्व भाजून घेते। तर बघू शकता तयार आहे आपले मस्त चटपटीत क्रिस्पी कुरकुरीत असे पापलेट फिश फ्राय, आणि सोबत मी त्यासोबत कांद्याच्या स्लाइस आणि लिंबूची फोडी ठेवलेली आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीरने गार्निशिंग केलेलं आहे। तर हा पापलेट फिश फ्राय अतिशय टेस्टी लागतो, खमंग क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे, जसं आहे तसं रव्याचं कोटिंग राहिलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप सोपी आहे, अवघड नाही। तर रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा, आणि चॅनेलला माझ्या अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।